तर नमस्कार मंडळी, मी सोनी. स्वागत आहे तुमचं सोनीच्या विश्वामध्ये. तर आज मला केसांना कोरपड लावायची होती, त्यासाठीच ना मी इथं कोरपड घ्यायला आले होते. आईने ना इथं 4-5 कोरपडीचे झाडं लावलेत. चला म्हटलं, आपल्याकडे एवढी भारी नॅचरल कोरफड उपलब्ध आहे तर त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, नाही का. तर घरी येऊन मावशीला म्हटलं, दे ग मला केसांमध्ये कोरपड लावून. तर मावशी मला कोरपड लावून देत होती. केसांमध्ये कोरपड लावताना ना असं भारी गार वाटत होतं ना, मला तर झोपच येत होती. कोरफड ही किती गुणकारी हे तुम्हाला तर माहीतच असेल, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. तसं आपण ना ॲलोवेरा जेल वापरतो, पण ते आहे ना केमिकल असतं ना त्यामध्ये, त्यामुळे जेवढं नॅचरल कोरफड वापरता येईल ना तेवढी नॅचरल वापरायची. आठवड्यातून एकदा जरी तुम्ही केसांना कोरफड लावली ना तरी केसांमधील कोंडा दूर होतो. तसंच केस ना खूप जास्त स्मूथ आणि शायनी होतात. चला म्हटलं, आता केसांना लावलीच आहे तर लगेच तोंडाला पण थोडीशी लावून घेऊ. कारण की आहे ना उन्हामध्ये फिरून ना तोंड खूप जास्त काळं पडलं होतं. त्यामुळंच मग म्हटलं तोंडाला पण थोडीफार लावू. चेहऱ्यावरती जर कोरफड लावली ना तर चेहऱ्यावरील मुरूम आणि काळे डाग जे असतात ना ते कमी होण्यास मदत होते. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.